पुणे महापालिकेचे क्रीडा धोरण क्रीडा समितीचे अध्यक्ष अविनाश बागवे यांनी जाहीर केले। शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि IT नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीने अलीकडच्या काळात आपली क्रीडा नगरी अशी नवी ओळख निर्माण केली। मात्र याच पुण्यनगरीत महापालिकेतील उदासीन क्रीडा धोरणामुळे गतवर्षी विविध क्रीडा प्रकारांतील महापौर चषक स्पर्धेसाठीचा 3 कोटीहून अधिक निधी धूळ खात पडला होता। मार्च एंडिंग नंतर हा निधी वाया जाणार। यामुळे ऐन परीक्षेच्या काळातच म्हणजेच मार्चच्या अखेरच्या आठवड्यात काही खेळांच्या घाईघाईने महापौर चषक स्पर्धावरून काहींनी मलिदा लाटण्याचा प्रयत्न केला। मात्र यावर्षी महापालिकेने क्रीडा समितीची स्थापना केल्याने अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल। या क्रीडा समितीने मागील 5 महिन्यात क्रीडा क्षेत्राविषयी विविध स्तराचा अभ्यास करून क्रीडा धोरणाचा मसुदा जाहीर केला। क्रीडा समितीचे अध्यक्ष अविनाश बागवे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। बागवे म्हणाले, पुणे शहरात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार आणि जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे शिवधनुष्य महापालिकेच्या क्रीडा समितीने उचलले आहे। खेळाडूंना मैदाने उपलब्ध करून देणे, तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण देणे, पुण्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी देशी विदेशी दर्जेदार प्रशिक्षक नेमणे, अद्ययावत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, खेळाडूंचा प्रवास, त्यांचा आहार याची याआधी तरतूद करणे अशा अनेक शिफारसी या क्रीडा धोरणाच्या मसुद्यामध्ये करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली। तसेच पुण्यातील क्रीडा संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी खेळाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे। या पार्श्वभूमीवर क्रीडा धोरणामध्ये शहरातील क्रीडा प्रशिक्षकांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख, चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करणे आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले। या धोरणामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत। उदाहरणार्थ खेळाडू दत्तक योजना। अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने जे देणगी स्वरूपात खेळाडूंना जी रक्कम द्यायची ती देण्यात आली नव्हती, कारण धोरण निश्चित नव्हतं कुठल्या खेळाडूला किती रक्कम द्यायची हे। तर तेही या धोरणामध्ये निश्चित केलेलं आहे की कुठल्या स्पर्धेसाठी खेळाडू जाणार ह्याच्यापेक्षा त्यांनी ह्या 3 वर्षात, ह्या 2 वर्षात कुठल्या क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतला आहे, अधिकृत क्रीडा प्रकारामध्ये, इन्व्हिटेशनल आणि कुठल्या बाहेरच्या अनधिकृत क्रीडा प्रकारामध्ये नाही, अधिकृत स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी काय नाविन्य मिळवले त्याच्या बेसिसवर त्याला त्या ठिकाणी आर्थिक मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि राज्य पातळीच्या खेळाडूसाठी किती मदत, राष्ट्रीय पातळीच्या खेळाडूसाठी किती मदत आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या खेळाडूसाठी किती मदत हे या ठिकाणी नोंद केलेले आहे। वैयक्तिक व सांघिक म्हणजे 3,000 पासून तर 15,000 पर्यंत या ठिकाणी दिले आहेत, 30,000 पर्यंत पण आहेत, हे या ठिकाणी केलेलं आहे। तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून स्पोर्ट्स नर्सरी आणि क्रीडा नर्सरी हे 2 उपक्रम त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले आहेत। स्पोर्ट्स नर्सरी ज्या ठिकाणी खाजगी जागा आहेत त्याच्या माध्यमातून तिथे फक्त खेळाच्या सुविधा निर्माण करून म्हणजे ग्राउंड बनवणे वगैरे हे सुविधा निर्माण करून देऊन त्या ठिकाणी लहान मुलांना क्रीडाविषयी त्या ठिकाणी आवड निर्माण व्हावी म्हणून 2 वयोगट 3 ते 7 हा एक ग्रुप असणार आहे आणि 8 ते 12 हा दुसरा ग्रुप असणार आहे। ह्या 2 ग्रुपमध्ये मुलांना त्या ठिकाणी खेळण्यासाठी एक नर्सरी आपण त्या ठिकाणी बनवलेली आहे। तशीच क्रीडा नर्सरी ही मनपाच्या मालकी जागेमध्ये, जिथं मनपा वसाहती आहेत, मनपा शाळा आहेत, त्यांच्या ग्राउंडवर हे या ठिकाणी बनवण्यात येणार आहे। आणि तिथं जे प्रशिक्षक असतील, जे शिक्षक असतील त्यांना मनपा सेवक जे आहेत म्हणजे आपण बालवाडी अंगणवाडीची सेविका आहेत त्यांच्या अनुषंगाने त्यांना मानधन पण द्यावं असं त्या ठिकाणी आम्ही सूचित केलेलं आहे। तसेच जे जुने व्यायामशाळा आहेत, जुने तालमी आहेत यांना देखील अर्थसहाय्य देण्याची या ठिकाणी योजनेत आम्ही नमूद केले आहे। अनिवासी क्रीडा प्रबोधिनी स्थापित करावे। सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण मंडळाच्या वतीने एकच क्रीडा निकेतन, क्रीडा प्रबोधिनी या ठिकाणी चालवली जाते, तर तशी किमान शहरामध्ये 4 भागात तरी असावी अशी त्या ठिकाणी एक योजना आहे। जे नर्सरी पण आपण जे योजना आहेत ती किमान 4 वॉर्डातून म्हणजे 2 प्रभागातून 1 अशी किमान शहरात एक 20-25 तरी स्पोर्ट्स नर्सरी असाव्यात हे त्या ठिकाणी एक आम्ही नमूद केले। दुसरं त्या ठिकाणी प्रामुख्याने जे आहे ते म्हणजे की जे सुविधा आणि जे व्यायामशाळा जे हे आपण बांधतो अनेक ठिकाणी की टेंडर पद्धतीमुळे टेंडरच भरण्यात आले नाहीत, लोकांनी हे केलं आहे म्हणून वर्षानुवर्षे ते पडून असतात किंवा काही ठिकाणी खराब होतात। तर असे इतके कोट्यावधी रुपये महानगरपालिकेने खर्च केलेत आणि त्याचा उपयोग व्हावा महानगरपालिकेतील रहिवाशांसाठी, मुलांसाठी, खेळाडूंसाठी म्हणून त्या ठिकाणी 3 महिने ते 11 महिन्याच्या करारावर त्या ठिकाणी एखादी क्रीडा संस्था जर नोंदणीकृत क्रीडा संस्था जर असेल आणि क्रीडाविषयी चांगले उपक्रम राबवत असेल तर महापालिकेच्या अधिकारात त्यांना ते 11 महिन्यासाठी देण्यात यावी। आणि जर
त्यांनी जर समाधानकारक काम केलं तर त्यांना पुढच्या 5 वर्ष किंवा दीर्घकाळासाठी द्यायचं असेल तर महानगरपालिकेची जी जागा वाटपाचं धोरण आहे त्याच्या अनुषंगाने धोरणाच्या अनुषंगाने टेंडर पद्धतीने त्यांना द्यावे हे एक त्या ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे. दुसरं, महापौर चषक स्पर्धा टेंडर पद्धतीने करावे का कुठल्या संस्थेला द्यावे का काय करावं ही निश्चित नव्हती. त्यासाठी एक धोरणात्मक त्या ठिकाणी महापौर चषक कसे घ्याव्यात, त्यासाठी कुठली समिती असावी, महानगरपालिका क्रीडा समितीमधून काय काय करावं हे त्या ठिकाणी आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि खर्च पण राज्य पातळीच्या स्पर्धा घ्यायच्या तर काय खर्च करावा, राष्ट्रीय पातळीचा करायचा काय खर्च करावा हे एक त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि यावर्षी आम्ही जसे राष्ट्रीय स्पर्धा असतात, जसे ऑलिम्पिक स्पर्धा असतात, तसं एक सप्ताह एक क्रीडा महोत्सव आयोजित करावा, ज्या महोत्सवामध्ये मग विविध महापौर चषक स्पर्धा एकाच वेळेस घेण्याचं योजना आहेत. उदाहरणार्थ हडपसरला जर हँडबॉलचं स्टेडियम असेल तिथे हँडबॉलचं महापौर चषक स्पर्धा होईल. तिथं शूटिंग रेंज असेल हडपसरच्या ठिकाणी तर शूटिंग तिथं हवे. भवानीपेठमध्ये वैद्य श्रेणीचं असेल तिथं बॉक्सिंग स्पर्धा व्हावी. या ठिकाणी सनस ग्राउंड ॲथलेटिक्स अशा विविध ठिकाणी पण एका आठवड्यातच त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धा व्हाव्यात हे त्या ठिकाणी एक क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून हवं असं त्या ठिकाणी मानस आहे. दुसरं, क्रीडा खेळाडूंना आणि मार्गदर्शनाला एक प्रोत्साहन भेटावं म्हणून या वर्षीपासून महानगरपालिकेच्या वतीने खेळाडू व मार्गदर्शक पुरस्कार त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत. त्या ठिकाणी यावर्षी तरतूद पण आर्थिक वर्ष अंदाजपत्रकामध्ये आहे. जसं महाराष्ट्र शासन छत्रपती पुरस्कार खेळाडूंसाठी आणि दादोजी कोंडे पुरस्कार मार्गदर्शकासाठी देतं, त्याच अनुषंगाने आणि त्याच नियमाच्या अटी शर्तीवर आम्ही त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये खेळाडूसाठी कैलासवासी हरिश्चंद्र बिराजदार पुरस्कार आणि मार्गदर्शनासाठी कैलासवासी बाबूराव गायकवाड पुरस्कार हे दोन्ही या शहराचे दिग्गज क्रीडा प्रकारामध्ये त्यांचं योगदान होतं, त्यांच्या नावाने आम्ही योजना राबवणार आहोत.